नमस्कार. आजच्या या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे या पॉडकास्टमध्ये मिलिंद देशपांडे सर आलेले आहेत आणि आपण त्यांच्याविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी सर तुमचं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. मनापासून स्वागत श्रीपाद, धन्यवाद आणि थँक्यू फॉर कमिंग. खरं तर मिलिंद सरांशी आम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होतो की त्यांच्याशी बोलावं, त्यांचे अनुभव जाणून घ्यावेत आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्यांच्याकडून खूप ऐकण्यासारख्या आहेत. आय एम शुअर तुम्हालाही हे इंटरॅक्शन झाल्यानंतर तुम्हालाही या सगळ्या गोष्टी आवडतील. तर आपण सुरुवात करूयात. मिलिंद सर, तुमचा या क्षेत्रातला म्हणजे या क्षेत्रात यायची सुरुवात कशी झाली? म्हणजे आठवायची गरजच नाही, अगदी सालानुसार सांगू शकतो मी. 1975ला अचानक माझे मोठे बंधू म्हणले की तुला एका ट्रेकला जायचे आणि सगळ्या तरुणाईचा सध्याचा लाडका ट्रेक आहे तो कात्रसिंहगड ट्रेक. आणि त्या ट्रेकला कोण असेल तर एक दिग्गज नेतृत्व होतं, ते म्हणजे उषप्रभा पागे. आणि मग आपली सगळ्यांचीच ती उषाताई असल्यामुळे तिच्या बोटाला धरून यायला सुरुवात झाली आणि मग त्याच्यानंतर अविश्रांतपणे मी 44 वर्ष चालतच आहे. 75 पासून सुरुवात झाली असली तरी सगळ्यांनाच माहिती आहे की आपले पालक हे 5वी ते 10वी काळात अभ्यास एके अभ्यास आणि तेच करायचं असं असतं. त्याच्यानंतर मग 80च्या दशकात माझी खरी ही सुरुवात झाली. मग त्यात ट्रेकिंग आलं, माउंटेनिअरिंग आलं, थोडं वाईल्ड लाईफ आलं, पक्षी आलं, असं विविध अंगाने मी भटकंती करत आलोय. आणि खरं बघायला गेलं तर 44 वर्षाची शिदोरी माझ्या पाठीवर आहे, अनुभवांची शिदोरी. फक्त मला एक सांगेन की मी कुठलाही या फील्डमधला तज्ज्ञ नाही. म्हणजे आजकाल डिस्क्लेमरचा थोडासा जमाना आहे, ते आधीच मी प्रेक्षकांना सांगेन की तज्ज्ञ नाही, पण सगळं अनुभवलंय, खूप अनुभव पाठीशी आहे. आणि मी एकटाच हा अनुभव घेतला नाही तर तो वाटत आलो. म्हणजे रामदासांनी सांगितलं, रामदास स्वामी आपल्या ह्याच्यात म्हणतात की घेतीला आनंद वाटीला आनंद या परत आनंद आणखी कोणता. त्यामुळे ते असं वाटलं की मी जो काय आनंद आहे निसर्गात आणि वसुंधरेमधनं मिळवलेला आहे तो इतरांना वाटावा. आणि मग त्या माध्यमातून मी अनेक ग्रुप्सला घेऊन किंवा म्हणजे सह्याद्रीच्या किल्ल्यांवर असेल, जंगलात असेल आणि हिमालयात सुद्धा असेल असं भटकत राहिलो आणि तो पायाचा भोवरा अजूनही चालूच आहे. वा. खरं तर मिलिंद सर म्हणतायत की माझ्याकडे खूप मोठा अनुभव नाहीये किंवा मी एक्सपर्ट नाहीये, पण तसं नाहीये. हा खूप वेगळा अवलिया आहे आणि खूप प्रचंड सह्याद्रीमध्ये गिरिभ्रमण केलेलं आहे, हिमालयात भरपूर फिरलेले आहेत, भरपूर रॉक क्लाइम्बिंगच्या एक्सपिडिशन्स केलेल्या आहेत. सो यांच्याकडून जाणण्यासारखं आपल्याला खूप आहे. सो 44 वर्षाचा अनुभव हा खूप मोठा अनुभव होतो आणि म्हणजे मला नक्कीच तुमच्याबरोबर अनेक गोष्टी समजून घ्यायला आवडतील. सो हा जो काही 44 वर्षांचा मोठा अनुभव आहे याच्यामध्ये तुमची सुरुवात कशी झाली? म्हणजे तुम्ही जे म्हटलं आता की या वर्ष म्हणजे 75 पासून तुम्ही ट्रेकिंग करताय किंवा गिर्यारोहणाला सुरुवात केली, पदभ्रमणाला, पण तुमचा या सगळ्या क्षेत्रात म्हणजे जो काही तुम्ही ट्रेकिंग चालू केलं, सो पहिला चांगला अनुभव कुठला की ज्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या रॉक क्लाइम्बिंग करायला गेलात किंवा एखाद्या ट्रेकला गेलात? श्रीपाद, हे नक्की सांगायला म्हणजे तुला आणि प्रेक्षकांनाही सांगायला नक्की आवडेल मला की कुठलीही गोष्टीत कुठलेही असेल तर छंद असेल किंवा हे असेल त्यात सातत्य लागतं आणि ते सातत्य मी ठेवलं. त्यामुळे पहिल्यांदा मुळातच सुरुवात होते ती पदभ्रमणाने किंवा ट्रेकिंगने आणि तशीच माझ्या आयुष्याची सुरुवात झाली. 80 पर्यंत बऱ्यापैकी किल्ल्यांवर भटकंती झाली आणि एक आयुष्यात अतिशय छान गोष्ट म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असतील, गोनी दांडेकर असतील, इतिहास तज्ञ निनादराव बेडेकर असतील, पांडुरंग बलकोडे असतील किंवा आपल्या सगळ्यांची ही गुरुमंडळी, त्यातलं एक महत्वाचं नाव जे प्रचंड भटकंती केलेलं ते म्हणजे प्र के घाणेकर आणि आनंद पाळंदे सर. या सगळ्या क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्तींबरोबर मला हिंडता आलं, राहता आलं. आणि खरं सांगायचं तर अजिबात अतिशयोक्ती नाही करणार, त्यांचे संस्कार माझ्यावर झाले आणि ती एक दृष्टी मिळाली मला. म्हणजे सुरुवातीच्या काळात तू म्हणलं तसं ट्रेकिंग झालं, त्याच्यानंतर हळूहळू 80च्या सुमारास थोडीशी शिंग यायला लागली मला आणि मला लक्षात आलं की पुण्यातल्या
पर्वतीच्या वॉलवर असेल किंवा तळजाईची खाण असेल, फर्ग्युसनची खाण असेल, अशा विविध खाणीमध्ये त्यावेळेचे BOBP म्हणजे भारत आउटवर्ड बाउंड पायोनियर्स असेल किंवा गिरीभ्रमण सारखी जुनी संस्था असेल किंवा आमची युथ हॉस्टेल, ह्यातले सगळे काही गिर्यारोहक तिथं प्रॅक्टिस करतात. ही कसली करतायत? त्या काळी कुठेही जायचं तर सायकल खेळत जायचं, त्यामुळे ते जाऊन मी बघायचो हे नक्की काय करतात. मग हळूहळू ती क्युरियोसिटी जागी झाली. मग हळूहळू छोट्या छोट्या वॉलवर प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. मग तो छंद वाढीस लागला आणि मी बेसिक कोर्स ऑफ माउंटेनिअरिंग जी स्किल हे करण्याकरता सर्टिफिकेशन कोर्स आहे तो वेस्टर्न हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट मनालीमध्ये 88 साली केला. पण त्याच्या आधी माझी जवळजवळ 8 ते 10 पिनॅकल्स किंवा बिग वॉल्स क्लाइंब झाल्या होत्या. इतकी हार्ड प्रॅक्टिस मी केली. आणि मग हे सगळं करत असताना की यामध्ये आपल्याला जर तो शिक्का नसेल सर्टिफिकेटचा तर अपघात झाला, काही झाला तर तो ब्लेम इतरांवर येऊन, त्यामुळे मी ते सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला A ग्रेडमध्ये. आणि त्याच्यानंतर मग हे साहसी क्षेत्रात माझी अधिक आवड निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर मी आत्तापर्यंत म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा मी शेंडी सुळका जो अरुण सावंत सरांनी पहिल्यांदा केला होता त्यांची श्रद्धांजली म्हणून परत आम्ही तो सर केला. आणि अशीच ही आवड वाढते. पण याचबरोबर माझे इतरही मी छंद जोपासत गेलो. ते तुला सांगायला किंवा प्रेक्षकांना सांगायला मला निश्चित आवडेल. ते म्हणजे निसर्गाची भटकंती. ट्रेकिंगला जातो, माउंटेनिअरिंगला जातो तर हा सगळा निसर्गाचा रंगमंच तुमच्या वाटेत असतो. आणि तो रंगमंच तुम्ही नुसता पाहिला नाही पाहिजे तर तो वाचायला शिकलं पाहिजे. त्यामुळे मी जंगलात जाताना कायम लोकांना माझ्या लेक्चरमध्ये किंवा ब्रीफिंगमध्ये सांगतो की हा जंगल पाहायला जाऊ नका, जंगल वाचायला जा किंवा जंगल वाचायला शिका. शिकायला वेळ लागतो पण ती जी दृष्टी एक मिळते आणि त्या निसर्गातून एक जी ऊर्जा मिळते त्याचं समाधान अल्टिमेट आहे. त्यामुळे मग पक्षी निरीक्षण असेल, अभयारण्याच्या भेटी असतील आणि वाईल्ड लाईफ ऑब्झर्वेशन की वन्य प्राण्यांचं दर्शन असेल, त्यातनं खूप वेगळा असा मला छंद वाढेल. इनफॅक्ट माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हाच होता की पक्षी निरीक्षण आणि वाईल्ड लाईफ, तुमच्या ज्या वेगवेगळ्या वाईल्ड लाईफ सँच्युरीजना भेट झालेल्या आहेत, तर हा छंद म्हणजे एखादा ट्रेकर जेव्हा ट्रेकिंग करायला सुरुवात करतो तेव्हा हे जे बाकीचे इतर छंद आहेत हे हळूहळू ते जोपासायला सुरुवात होतेच. पण या छंदाची खरी आवड कुठून निर्माण झाली? पूर्वीच्या काळी मुळा-मुठा नदीचा काठ किंवा परिसर, खडकवासल्याचा डॅम असेल, पानशेत डॅम असेल, कात्रजचे डोंगर असतील किंवा जवळपासच्या एरियात जंगल चांगलं होतं किंवा जंगल म्हणण्यापेक्षा झाडी झुडवलं चांगलं होतं. आणि त्यात हे डोमेस्टिक बर्ड्स किंवा आपले नेहमीचे दिसणारे पक्षी यायचे. कावळा चिमणी तर सगळेच ओळखतात, पण जरा वेगळा काहीतरी आवाज आला की हे काय असेल ते म्हणजे लगेच ती भावना मनात व्हायची की हे काय असेल नक्की. आणि त्या काळचे दिग्गज लोक या क्षेत्रातले मला भेटले. एक म्हणजे गोळे सर असतील किंवा सतीश पांडे सर असतील आणि सगळ्यात माझा लाडका आणि सगळ्यांचाच लाडका असलेला किरण पुरंदरे. गेले 40 वर्ष मी त्याच्याबरोबर भटकंती करतो वेगळ्यात. त्याच्याकडनं खूप मला शिकायला मिळालं. पक्ष्यांचे आवाज कसे ओळखायचे, त्यांचं मीटिंग पिरियड कधी असेल, तो आपण कसा बघायचा. त्यांचे त्या काळात कॅमेरा नव्हते त्यामुळे फोटो खूप काढता आले नाही, पण दुर्बिणीच्या सहाय्याने अवलोकन चांगलं करता आलं. आणि त्यातनं मग हळूहळू तो छंद वाढीस लागला. आणि आता माझ्याकडे जवळजवळ 400-500 पक्ष्यांचे अतिशय सुंदर फोटोंचे जमा आहे. आणि हे फक्त त्यात परत तोच भाग हे माझ्याकडे ठेवत नाही, तर महाराष्ट्रातल्या शाळा कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवतं. एक वेगळं नेचर एज्युकेशन त्यांना द्यायचा माझा सातत्याने प्रयत्न. ही खूप चांगली गोष्ट आहे खरं तर. कारण की महाराष्ट्रामध्ये जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे स्लाइड शोज करता किंवा तुमचं एखाद्या शाळेमध्ये व्याख्यान होतं, खरोखर म्हणजे आजच्या पिढीला म्हणजे स्पेशली जी लहान मुलं आहेत त्यांना या सगळ्या गोष्टीचं नॉलेज असणं पण खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही ते एका अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही लोकांसमोर प्रेझेंट करताय, ही खूप छान गोष्ट आहे. ह्या अनेक वर्षामध्ये तुम्ही फिरताना म्हणजे जे काही वेगवेगळे नॅशनल पार्क्स तुम्ही व्हिजिट केले, अभयारण्य तुम्ही व्हिजिट केली, तर एखादा असा चित्तथरारक अनुभव आहे का तुमचा की जो तुम्हाला खूप अगदी जवळचा आहे किंवा तुम्हाला सारखा तो आठवतो? खरं सांगायचं गेलं तर त्याच्यावर एक वेगळा कार्यक्रम करायला लागेल. आणि प्रत्येक अनुभव जंगलातला हा चित्तथरारकच असतो. अगदी बरोबर. त्याच्या आधी मी निश्चित प्रेक्षकांना आणि तुला एक गोष्ट आवर्जून सांगेन की या निसर्गाला आपण ज्या पद्धतीने रिस्पेक्ट देतो ना, त्या पद्धतीने तो आपल्या पदरात छान छान दानपात्रात दान टाकत असतो. त्यामुळे जितकं तुम्ही त्याचं अवलोकन करत जाल तितकी निसर्गातली कोडी आपल्याला उलगडत जातात. आणि हे सगळं करत असताना
मला अनेक अनुभव आले, अनेक जीवावर बेतणारे ते अनुभव होते. पण एक संस्कार असा झालेला होता की हे सगळं प्राणी म्हणजे वन्य प्राणी असतील किंवा पशुपक्षी असतील, यांचं खाद्य माणूस नाहीये. त्यांनी त्यांची खाण्याची सोय निसर्गाने केली आहे. त्यामुळे त्यांना जर आपण डिवचायला गेलो, सापापासून इन्सेक्टपासून वाघापर्यंत किंवा हत्तीपर्यंत, म्हणजे मुंगी ते हत्ती असा प्रवास म्हणून आपण त्यांना रिस्पेक्ट, म्हणजे त्यांचं दुरून अवलोकन केलं, त्यांना डिस्टर्ब नाही केलं तर ते आपल्याला काही त्रास देत नाही. असं करत करत गेलो तरी सुद्धा अनपेक्षितपणे जंगलाच्या त्या पाऊल वाटांवर किंवा निसर्गाच्या रस्त्यावर चालताना अनपेक्षितपणे आपल्या समोर काहीतरी येतं आणि ते भयानक होऊ शकतं. बरोबर. प्रत्येक वन्य प्राण्याला निसर्गाने डिफेन्स मेकॅनिझम दिलेले. म्हणजे वाघाने दुरून पाहिलं तर सांगतो, बाबा माझ्या एरियात तू आला, आपला गपचूप निघून जा. पण आपण अतिशहाणपणा करून जर त्याच्या जवळ जायचा प्रयत्न केला तर तो म्हणेल की हा काहीतरी मला करेल, त्या भीतीपोटी कदाचित तो आपल्या अंगावर चार्ज करू शकतो. असंच मला एक किस्सा आठवतोय, म्हणजे तो खूप स्मरणात राहिलेला आहे. मारुती चितमपल्ली सर, त्यांचेही संस्कार आहेत. 40 वर्ष मी त्यांच्याबरोबर हिंडतोय जंगलात. 88-89च्या साली मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे ते फील्ड डायरेक्टर होते. आणि मग शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बॅचेस तिथं न्यायच्या आणि त्यांना निसर्गाचे संस्कार करायचे. अशा करता आम्ही शिबिरं घेत होतो तिथे. माझे मोठे बंधू विवेक देशपांडे त्यावेळेला बरोबर होते. तर वॉटर होल, तेव्हा जंगलांमध्ये काही ठिकाणी चालायला परवानगी असायची, जी आता कुठंच नाही. आता फक्त तुम्हाला जिप्सी मधनं बघता येतं आणि ठराविक एरियातच. म्हणजे कुठल्याही नॅशनल पार्क किंवा टायगर प्रोजेक्टमध्ये 100%तले 20% पर्यटकांना ओपन असतात, बाकी सगळं कोर झोन बंद असतो. त्यामुळे त्याच्यावरच समाधान मानलं. पण मी नागझिराच्या जंगलात, मेळघाटच्या जंगलात, ताडोबाच्या जंगलात बऱ्याच ठिकाणी चाललोय त्या काळात. असंच आम्ही वॉटर होल्स बघायला की कुठे कुठे बॅचेस आपल्याला केजेस मध्ये ठेवता येतील संध्याकाळच्या अवलोकनाला किंवा सकाळच्या, असं करत असताना तिथले एक रमेश वानखेडे म्हणून एक्सपर्ट गाईड आमच्या बरोबर होते आणि आम्ही चालत जंगलात 3 जण चाललो होतो. एक छोटासा टेकडीवरचा भाग आम्ही चढलो. ते वानखेडे पुढे होते, मी मागं, आणि आमचा एक मित्र माझ्या मागे होता. आणि तो जोरात ओरडला, सर भागो. आणि त्याने पूर्ण अबाउट टर्न केल्यासारखं तो पळायला लागला उतारवरनं, कारण तिकडं उतार होता. आणि त्याच्यावरनं अस्वल हार्डली 20-1 फुटावर होतं आणि ते फुल ग्रोन मेल असा होता. आणि अस्वल हे, म्हणजे मी वाघाला बिबट्याला घाबरत नाही, पण अस्वलाला घाबरते. याचं कारणच आहे, काही कारण नसताना सुद्धा ते तुमच्यावर चार्ज करू शकतं स्वतःच्या भीतीपोटी. आणि ते माणसं एवढंच उंच होतं, उभं राहतं आणि एक सहज प्रेमाने हात फिरवला तरी तो पास असतो. आपल्याला सगळं म्हणजे खूप जखमा होऊ शकतात. त्यांनी काय विचित्र डोळा जळणं, कान जळणं, आणि असे वासोट्याच्या परिसरात आदिवासी लोक आहेत, कोणाचा डोळा नाही, नाक नाही, कान नाही, असे झालेले. ते बघून आम्ही पाय लावून पळणे कशाला म्हणतात हे त्या दिवशी कळलं ना. आम्ही प्रचंड स्पीडनी तिकडनं पळत आलो आणि अर्थातच जीव वाचला. ते थोडा वेळ आमच्या पाठलाग केल्या सर की 5-50 फूट काय आला असेल ते मोजलंही नाही आम्ही, कारण आमचा जीव महत्वाचा होता. आणि आम्ही पळत पुढे आलो. पण त्याचबरोबर अगदी सिंहगडच्या घाटात श्रीपाद, मी अनेक वर्ष सिंहगडची वॉल, तुला माहिती की उत्तम रॉक क्लाइम्बिंगच्या साईट्स तिथे आता करता येत नाही. त्या वॉलवर प्रॅक्टिस करत असताना अनेक वेळा घाटातनं मोटरसायकलवरनं वर जाताना किंवा खालनं रात्री सिंहगड चढून जाताना मेटावरनं किंवा घाटात लेपर्ड अनेक वेळा प्रवास झाला. बरोबर. अनेक वेळेला माझ्या समोर नाग किंवा रसोल स्वायपर म्हणजे घोणस हे विषारी स्वरूप आलेले, पण आपण शांतपणे थांबलं की ते त्यांच्या बाजूने निघून जातात. मला एक अभिमानाने किंवा नेचरला तेवढा रिस्पेक्ट दिल्यामुळे असेल, त्याची माझ्यावर माया असेल, कदाचित प्रेम असेल, कधीही कुठलाही साप चावलाय, मधमाशा चावल्यात किंवा मी कुठं धडपडल्या असं झालं नाही. त्याचा आज मात्र आनंद माझ्या मनात निश्चित आहे. क्या बात आहे.